नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आपण होळी साजरी करतो, पण फक्त रंगाची नाही तर परंपरेची, श्रद्धेची आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीची होळी. म्हणजेच सुख समृद्धीसाठी आपण होळी साजरी करतो. नकारात्मकता जाळण्यासाठी होळी साजरी करतो. अनेकांना माहीत नसतं की होळीच्या दिवशी बाजारात मिळणारं प्रत्येक सामान काही ना काही कारणासाठी असतं. म्हणजेच आता सध्या होळीसाठी जी सामग्री लागते ना, त्याच्यामध्ये गौऱ्या असतात, त्यासुद्धा मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. एरंड्याची पान, घाट्या, हळदी कुंकू हे सगळं मार्केटमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. आपण आज हे सामान आणून होळी साजरी करणार आहोत. 5 गौऱ्याचं मान आहे, तर 5 गौऱ्या आणि त्याच्यासोबत लिंबाच्या झाडाची फांटी किंवा एरंड्याची फांटी, एरंड्याच्या झाडाची अशा अशा आहे होळीसाठी लागणारी सामग्री. तर त्याच्यासाठी पूजेचं सामान, अक्षता, थोडंसं हळदीचं खांड किंवा सुपारी, खोबरं, एक नारळ ही आहे होळीसाठी लागणारी पूर्ण सामग्री. हे सगळं फक्त परंपरा नाही, तर आपल्या आयुष्यातील नकारात्मक शक्ती जाळण्यासाठी एक आध्यात्मिक साधन आहे. आज संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा होळी पेटवली जाईल तेव्हा तुम्ही बाजारातून आणलेले हे सगळं सामान जवळ ठेवा. एका ताटामध्ये घ्या आणि सर्वात आधी एक होळी तयार करा. 5 गौऱ्यांची काही त्याच्यामध्ये काड्या ठेवा ही होळी पेटवण्यासाठी. होळी पेटवताना त्याच्या अवतीभोवती होळी पेटवायच्या, म्हणजे होळीचं पूजा मांडण्याच्या अगोदर छान असं तिथे शेणाने किंवा छान असं जागा करा, ती स्वच्छ जागा करा. त्या जागेवरती सडा शिंपवा किंवा शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्या गौऱ्या 5 अशा एकमेकांना उभ्या करा. आणि छोटी घरामध्ये होणारी पूजा कशी असते मी ती सांगत आहे तुम्हाला. छान अशी रांगोळ काढा गोल आणि त्याच्यामध्ये होळीची पूजा मांडा. पूजा करताना 5 गौऱ्या, थोड्याशा काही काड्या आणि त्याच्यामध्ये थोडी आग लागण्यासाठी काही कागद वगैरे तुम्ही ठेवला तरी चालतो. आणि तुम्ही तो होळी पेटवा. होळीला मग होळी पेटवल्यावरती त्यामध्ये थोडंसं अक्षता, नारळ वगैरे आपण होळीमध्ये अर्पण करू शकतो. आणि त्या होळी पेटल्यावरती होळीच्या अवतीभोवती जर तुम्ही रांगोळ काढली असेल तर चांगलीच, पण त्याच्या अवतीभोवती फेरी मारा. 5 किंवा 7 फेऱ्या नक्की मारा. फेरी मारत असताना थोडं पाणी टाकत जर मारलं तर पाणीही होळीला अर्पण केल्यासारखं होतं. तर मंडळी, अशी आपण होळी आज साजरी करणार आहोत. होळी साजरी करताना रात्री होळीसोबत उभा राहण्याआधी मन शांत करा. आजचा दिवस फक्त आनंदाचा नाही, तर जुनं दुःख, वाईट काळ, अडथळे हे सगळं जाळून टाकण्याचा दिवस आहे. होळीच्या ज्वाळांकडे पहा आणि मनातल्या मनात सांगा, हे अग्निदेव, माझ्या घरातील संकट, वाद, आजार, आर्थिक अडचणी सगळं या ज्वाळांमध्ये भस्म होऊ दे. सर्वात आधी हळद कुंकू होळीला अर्पण करा. त्यानंतर एरंड्याची पाने ही अगोदर आपण होळीमध्ये टाकलीच असेल, होळीत नाहीतर आता टाकू शकता. एरंड्याची पाने वाईट नजरेपासून आणि अडथळ्यांपासून संरक्षण करतात असं मानलं जातं. मग लिंबाची पानं टाका, ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं प्रतीक आहे. त्यानंतर घाट्या आपण घेतल्याच असतील ना, साखरेच्या ज्या छोटे छोटे घाट्या असतात, घाट्याची माळ सुद्धा आपण होळीला अर्पण करतो. मनात प्रार्थना करा, माझ्या घरात गोडवा, प्रेम आणि ऐक्य कायम राहू दे. नारळ हातात घ्या, संपूर्ण कुटुंबाचं नाव मनात घ्या आणि नारळ होळीत अर्पण करा. नारळ म्हणजे पूर्ण समर्पण. जसं नारळाचं कवच कठीण असतं पण आतून गोड असतं, तसंच आपलं जीवन बाहेरून कितीही कठीण असलं तरी आतून प्रेम आणि श्रद्धेने भरलेलं राहू दे, अशी नक्की प्रार्थना करा. आणि होळीभोवती 3 किंवा 5 किंवा 7 प्रदक्षिणा नक्की मारा. प्रत्येक फेरीत मनात एक संकल्प घ्या. फेरी मारत असताना तांब्याचा तांब्या एक हातामध्ये, त्यामध्ये पाणी भरून घ्या आणि पाणी मारत म्हणजे पाणी थोडं टाकत
फेरी मारत राहा. पहिल्या फेरीत आरोग्य, दुसऱ्या फेरीत धन समृद्धी, तिसऱ्या फेरीत घरातील शांतता. असंच आपण सात सात फेऱ्या मारल्या किंवा 5 फेऱ्या मारल्या तर प्रत्येक फेरीत आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक चांगली इच्छा मांडा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे होळीची राख. होळी विझल्यानंतर थोडी राख घरी आणा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या राखेचा छोटासा टिळा कपाळावर नक्की लावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडी राख शिंपडा. असं मानलं जातं की यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, होळीच्या दिवशी कोणालाही घरातील मीठ, तेल किंवा पैसे किंवा तांदूळ असे उधार देऊ नका. कारण या दिवशी दिलेली वस्तू म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जाण्याचं प्रतीक मानलं जातं. आणि शेवटी होळी म्हणजे फक्त अग्नी नाही, ती एक संधी आहे नव्याने सुरुवात करण्याची. जसं होळी जुनं जाळून टाकते तसं आपणही मनातील राग, मत्सर, कटुता जाळून टाकूया. आज रात्रीच हा छोटासा विधी नक्की करा. श्रद्धेने करा. कोणालाही सांगून नाही तर मनापासून करा आणि विश्वास ठेवा पुढील एक वर्ष तुमच्यासाठी वेगळं, सकारात्मक आणि आनंदाने भरलेलं असेल. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, मी तुम्हाला आणखी काही उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. होळीच्या रात्री एक गोष्ट केली तर पुढील 12 महिने तुमच्या घरात पैशाची कमतरता जाणवणार नाही, असं आपल्या जुन्या लोकांचं म्हणणं आहे. होळी पेटल्यानंतर जेव्हा ज्वाळा शांत होऊ लागतात तेव्हा त्या आगीमध्ये फक्त लाकूड जळत नसतं. तुमचं दुःख, तुमचे अपयश, तुमच्यावरची नजर आणि तुमच्या घरातील अडचणी जळत असते. तुमच्यावरती कोणी वाईट नजर टाकली असेल तर तीही त्यामध्ये जळत असते. म्हणूनच त्या क्षणी केलेली प्रार्थना फार प्रभावी मानली जाते. म्हणून श्रद्धेने करा, मनातून करा. रात्री साधारण 9 नंतर जेव्हा गर्दी थोडी कमी होते तेव्हा एक छोटासा उपाय करा. एक स्वच्छ पांढरा कापड घ्या. त्यात थोड्या एरंड्याचे पान, लिंबाचे पान आणि एक छोटासा नारळाचा तुकडा ठेवा. त्यावर थोडी हळद, कुंकू लावा. हे गाठ बांधून हातात धरा. आता होळीसमोर उभं राहून डोळे बंद करा. मनातल्या मनात आपल्या घराची कल्पना करा. घरातील प्रत्येक व्यक्तीचा चेहरा आठवा आणि हळू आवाजात सांगा, ज्याप्रमाणे ही होळी सर्व वाईट जाळून टाकते तसंच माझ्या घरातील संकट, वाद, कर्ज, आजार आणि अपयश दूर होऊ दे. मला चांगल्या गोष्टी होऊ दे माझ्यासोबत. जे तुला योग्य वाटेल तेच माझ्यासोबत घडू दे. ही गाठ 3 वेळा होळीभोवती फिरवा आणि नंतर ती होळीत टाका. त्या क्षणी मागे वळून पाहू नका. असं म्हणतात की मागे वळून पाहिलं तर जळातलं दुःख पुन्हा मागे लागतं. आता एक गुपित गोष्ट आहे. होळीच्या राखेत थोडं गूळ मिसळून दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या अंगणात किंवा कुंडीतल्या झाडाला नक्की टाका. हे केल्याने घरातील आर्थिक प्रवाह वाढतो असं म्हटलं जातं. कारण गूळ म्हणजे गोडवा आणि राख म्हणजे शुद्धीकरण. आणखी एक छोटासा उपाय आहे. तो जर घरात वारंवार भांडण होत असेल तर लिंबाची 5 पाने आणि एरंड्याची 3 पानं एकत्र करून होळीत अर्पण करा आणि मना शांती, प्रेम आणि एकता. पुढील काही दिवसात घरातील वातावरण फरक जाणवेल. आता काही लोक विचारतात, हे खरंच काम करतं का? उत्तर श्रद्धेत आहे. होळी हा फक्त सण नाही, तो एक ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. ज्या दिवशी वातावरणात अग्नीचं तत्व जास्त सक्रिय असतं त्या दिवशी केलेली सकारात्मक प्रार्थना आणि संकल्प वातावरणावर परिणाम करतात. पण लक्षात ठेवा, होळीच्या रात्री कोणाशीही भांडण करू नका, शिवीगाळ करू नका आणि विशेष म्हणजे घरातील स्त्रियांचा अपमान करू नका. त्यांची रिस्पेक्ट करा. कारण ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही आणि ज्या घरात स्त्रियांचा सन्मान होतो तिथेच लक्ष्मीचं वास्तव्य असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे रात्री झोपण्याआधी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. होळीच्या दिवशी देवाजवळ एक छोटासा दिवा लावा. दिवा तुम्ही नक्की लावा आणि होळीच्या दिवशी घरातील जुनी
तुटकी वस्तू, फुटकी भांडी किंवा न वापरणारी वस्तू बाजूला काढा, पण ती होळीत टाकू नका. फक्त घर साफ करा, कारण स्वच्छता म्हणजे सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण. रात्री झोपण्याआधी देवाजवळ छोटासा दिवा लावा. तुपाचा लावा नाही तर तेलाचा लावा, जो शक्य असेल तो नक्की लावा. त्या दिव्यात थोडंसं तूप किंवा तिळाचं तेल वापरा आणि सांगा, हे देवा, आजपासून माझ्या आयुष्यात नवी सुरुवात होऊ दे. ही रात्र फक्त सणाची नाही, ती परिवर्तनाची आहे. कदाचित तुम्हाला लगेच परिणाम दिसणार नाहीत, पण पुढील काही आठवड्यात काही गोष्टी आपोआप बदलताना दिसतील. एखादी अडकलेली कामं मार्गी लागतील, एखादी चांगली बातमी येईल, मनातील घालमेल कमी होईल. म्हणून आज होळीच्या रात्री हा छोटासा विधी नक्की करा. आग्रह केला तरी घरातील मीठ, तेल, पैसे कोणालाही देऊ नका आणि होळीची राख आदराने घरी आणा. आणि कोणी कितीही आग्रह केला तर कोणाच्या घरचं खाऊ नका. कोणी दिलेलं काही पांढऱ्या कलरचं खाऊ नका. यावरती मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही माझ्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये जाऊन नक्की पहा. श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि होळीच्या ज्वाळांपुढे तुमचं जुनं दुःख सोडून द्या. नमस्कार मंडळी, आता भेटूया नवीन व्हिडिओसह याच चॅनलवरती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करा. धन्यवाद.